हरीचं देखील अभिनंदन, धनंजयचं देखील अभिनंदन. कुठेही जाऊ नका. यानंतर आणखी एक मोठी लढत. अर्थातच सकाळी 8 संघ खेळले, तो ग्रुप आपण कंप्लीट केला. आता नवीन 8 संघ आपल्या भेटीस येणार आहेत. ताकदवान संघ. एका बाजूला नितेश ट्रेडर शिवशक्ती कडाव, तर दुसऱ्या बाजूला काकडवाल. संघर्षाला होईल सुरुवात. या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा जोडले जातील रायगड समालोचक समितीचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सर. वीर वीर नारा सायो तारा लाखाटे कम भेटलाई र. वीर वीर नारा सायो तारा लाखाटे कम भेटलाई र. असा डॅशिंग बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय. यस, थँक्यू. तो शिवशक्ति कड़ाव बनाम गावदेवी काकड़वाल के बीच में अब ये मुकाबला शुरू होने जा रहा है. एच पोल का ये पहला मैच है. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि तिथे संपन्न होणारी स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024. टॉस इथे जिंकला अभिने. नितेश ट्रेडर शिवशक्ती कडाव त्याने स्वीकारले क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले काकडवाल संघाला फलंदाजीसाठी. महेश ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, वेगाने तिथे धावतोय, जज करतोय, झेल घेतलाय, सुयोग आहे. जणू काय कडाव टीमचा जॉन्टी रोड्स. फलंदाज बाद महेश. खेळाडू सारे मैदानात खेळती जिद्दीन. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक आपला, क्वालिटी A1. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक आपला, क्वालिटी A1. कमालीची स्पर्धा आहे आणि जशी सायंकाळ होत जाणार ना तसा या क्रीडांगणाचा माहोल. कारण आपण कित्येक दिवस मागचे 2 दिवस सर लाईव्हला देखील पाहत होतो. चर्चा सातत्यानं चालू होती की जो ड्रोन कॅमेरा उडवला जातो त्या अंडर फ्लड लाईट्सचे ते दृश्य विहंगम. म्हणजे प्रश्नच येत नाही का आता विशेषण काय जोडावी, आता हा प्रश्न पडलाय मुळातच. म्हणजे हे भाग्य आपल्याला की लश ग्रीन आउटफील्ड, त्याचबरोबरीने ही लेदरची विकेट, प्रॉपर विकेट आणि त्या विकेटवरती थोडं ग्रास देखील आहे, हे क्वचित पाहायला मिळतं. ॲक्शन रिप्लेमध्ये पहिल्या चेंडूवरती इथे विकेट घेतले. महेश बाद झाला. नवीन बॅटर उत्तम काकडवाल टीमचा फलंदाज. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. कल्पेश साळुंकेच्या हातामध्ये चेंडू विसावतो. वेगाने त्यानं थ्रो केला. चांगली सुरुवात कुशल गुरवची. यावर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये शिवशक्ती कडाव संघ खेळला. एक विजय त्याने संपादित केला. अशा अपेक्षा खूप होत्या, परंतु ठीक आहे, जय पराभव हे क्रिकेटचे भाग आहेत. निर्धाव चेंडू अगोदरचा उडवला चेंडू मिड विकेटला. धावा मिळतील जरूर 4. उत्तमला धावसंख्येचा श्री गणेशा. आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल टीम साठी. खेळाडू सारे मैदानात खेळती जिद्दीन. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1. करायचे जरूर. पहिल्या बॉलवरती आपल्या संघाचा महत्त्वाचा फलंदाज बाद झाला, ते विसरून फलंदाजी करावी लागेल उत्तमला. शॉर्ट पिच बॉल, बाउन्सरचा इथे वापर. या गोलंदाजांसाठी सर खरोखरच ही खेळपट्टी फार पोषक आहे. कित्येकदा आपण पाहतो आयोजनामध्ये. आणि जो पहिला चेंडू अगदी आपण पाहिला ना, ज्या चेंडूवरती विकेट गेली होती, रिप्लेमध्ये तो चेंडू आपण पाहतो. आणि हे सेलिब्रेशन आहे लास्ट बॉलचं अगोदरचं. पहिल्यांदा हे चित्र आणि धनंजयचं सेलिब्रेशन पहा. फटका खेचल्यानंतर जणू काय संपूर्ण क्रीडांगणभर तो धावला आणि त्यांनी सांगितलं आपल्या बाईटमध्ये की मी वर्ल्ड कपच जिंकलाय. स्विंग केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक जजमेंट चुकलं भावेचं. त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार. धमाका षटकार.
त्याच आपण जाणार, या मातीतूनच आपला उदय. धनंजयचं हे सेलिब्रेशन पाहण्याला आहे की संदीप सर? नाही, याचंच नाव क्रिकेट आहे. कारण वंजारपाडाने कुठं विचार केला होता की या स्पर्धेतून आपण अशा पद्धतीने बाहेर होऊ. कारण शेवटचा एक चेंडू आणि 4 धावा, त्यामध्ये आलेला तो षटकार म्हणजे बरंच काही सांगून गेलं. आणि त्या खेळाडूंनी देखील त्या विकेटला नमन केलं. ह्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण माझ्या मते त्याच्यासाठी असेल. निश्चितच. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024. हा चेंडू थोडा खाली राहिला कौशलचा. चर्चा सातत्यानं तीच चालू आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. स्कोर आहे 10. कित्येकदा आपण पाहिलेलं आहे संदीप पाटील सर की कधी कधी क्रीडांगणाची परिसीमा देखील एवढी लांब लचक नसते. छोट्या सीमा असतात. त्याचबरोबरीने खेळपट्टी देखील अगदी सपाट पाटा एकदम, म्हणजे जणू का असं वाटतं की एअरप्लेन तिथून धावणार आहे की काय, अशी खेळपट्टी बनवण्यात येते. 10 धावा झाल्यात पहिल्या षटकात. परंतु आयोजकांचं मी विशेष कौतुक करेल आणि मयूरदादा सातत्याने सांगतात हे जे क्रीडांगणावरचं जेवढं सेटअप आहे ना, प्रत्येक दादा त्याकडे सर्व गोष्टींकडे लक्ष देतो. खेळपट्टीवरती फार क्वचित वेळा मला असं वाटते जेव्हा स्टेडियममध्ये आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या मॅचेस होतात तेव्हा तुम्हाला जरूर ग्रास पाहायला मिळेल. परंतु बदलापूर नगरीमध्ये जेव्हा तुम्ही खेळता, ज्या खेळपट्टीवरती अगदी ग्रास पाहायला मिळतो, मला असं वाटतं यापेक्षा गोलंदाजांसाठी काय हवं. हे जी पोषकता गोलंदाजांसाठी तयार करून दिली आयोजकांनी ते फार महत्त्वाचं आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अक्षरशः चिरडले जातात गोलंदाजांना, हे तुम्हाला देखील ठाऊक आहे. नाही, नक्कीच नक्कीच. कारण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं याची पहिली स्पर्धा असेल की या ग्रामीण खेळाडूंना ग्रास मैदानावरती खेळण्याची संधी मिळाली आहे. म्हणजे रायगडमध्ये तर आपण बऱ्याच स्पर्धा पाहतोय, त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये पाहतोय. परंतु इथे या नगरीमध्ये आल्यानंतर असं ग्राउंड अविस्मरणीय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. स्कोर आहे 10. सेकंड ओव्हरमध्ये भावेश गायकवाड. पहिलाच बॉल फसवलाय बॅटरला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मिड ऑफला जातोय आणि इथे झेल घेतलाय. फलंदाज बाद होईल. किशोर. दुसरा धक्का मिळतोय काकडवाल टीमला. फेब्रुवारी खूप चांगला झेल तिथे घेतला. उल्केशने मात्र तिथे झेल घेतला. उल्केश गुरव. 2 विकेट आतापर्यंत गेल्यात. प्रत्येक घटकाबाबत आपण संदीप सर चर्चा करूया. प्रेक्षकांसाठी स्टँड, खेळपट्टीबद्दल चर्चा केली, ग्राउंडबद्दल तर प्रश्नच येत नाही, विशेषण जोडूच नये असं हे ग्राउंड लश ग्रीन आउटफील्ड तुम्ही पाहतायत. या मैदानावरचा एक एक घटक पकडून जरी आपण समालोचन करायचं ठरलं तरी सुद्धा दिवसभर आपला वेळ सहज निघून जाऊ शकतो. नाही, नक्कीच नक्कीच. कारण जेवढ्या गोष्टी इथे उपलब्ध केल्या तेवढ्या गोष्टींवरती बोलायला गेलं तर दिवसही पुरणार नाही आहे. कारण ज्या ज्या गोष्टी म्हणजे क्रिकेटसाठी अनुकूलित परिस्थिती इथे मात्र उपलब्ध केल्या. चांगला चेंडू होता, वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू, डॉट येतोय. मुख्य व्यासपीठ ड्रोन व्ह्यू तुम्ही सध्या पाहतायत. अगदी स्टेजच्या समोर ड्रोन ऑपरेट करताय सध्या गौरव सावंत. 10 वरती 2 काकडवाल संघाची धावसंख्या. आणि या गॅलरीमध्ये बसल्यानंतर असं वाटतं की निश्चितच एखाद्या स्टेडियमच्या VIP बॉक्समध्ये आपण बसलोत. हवेत आहे चेंडू. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक विशाल झेल घेतोय. महत्वाचा गडी बाद झालाय. बली माघारी परतलाय. मयूर ग्रुपच्या वतीनं खेळाडू खेळती जोशान, खेळाडू खेळती जोशान, खेळाडू खेळती जोशान. प्रेक्षक सारे खेळ बघायला. सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर.
मयूर ग्रुप बदलापूरच्या वतीने आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामांकित स्पर्धा घेऊन आलेत दोन्ही बंधुराज आदरणीय मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर. राजस्थानामध्ये आपल्याला माहिती आहे वालवंटामध्ये पाण्याच्या शोधात प्रत्येकजण असतो, मग कुठे ना कुठेतरी त्याला तिथे पाण्याचा साठा मिळतो. तसा हा क्रीडांगण आहे सर. बाजूला तुम्ही पाहिलं तर कुठेही अजिबात हिरवळ नाही आहे, कुठेच हिरवळ नाही आणि मध्येच एकदम स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलचा आपण विचार केला. आपल्या घरातील गार्डन आपल्याला मेंटेन करता येत नाही, अगदी 10 फुटाचं असतं ते समोरच, परंतु इथे पहा हे क्रीडांगण डेव्हलप करण्याचं काम मात्र मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांनी केलंय. नाही नक्कीच नक्कीच, कारण जो व्ह्यू आपण पाहतोय तो अप्रतिम, खरोखरच देखणं सौंदर्य इथे पाहायला मिळतं आपल्याला. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती सध्या काकडवाल संघ संघर्ष करतोय. हे अप्रतिम दृश्य आपल्या समोर स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल 2024चा क्रीडा सोहळा, जगन्नाथ स्मृती चषकाचा क्रीडा सोहळा इथे आपण मात्र संपन्न होत असताना आणि बघाशी मच्छिंद्र पाटील सरांनी खरोखरच खूप छान माहिती पोहोचवली. लाखोहून अधिक लोकांनी सर्च केलं हे नक्की क्रीडांगण कुठे आहे. त्यांना विश्वासच बसत नाहीये की टेनिस क्रिकेटची स्पर्धा इथे चालू आहे. त्यांना असं वाटतंय की IPL नाही तर कॉर्पोरेट लेवलच्या मॅचेस चालू आहेत. ऑन साईडला मारायचा होता, फटका बीट करतोय भावेश गायकवाड. जरूर त्याच्या डोक्यावरून एक षटकार आला, परंतु गोलंदाजी करत असताना त्याने कमबॅक केलंय. जिवारी लागला तो षटकार. धावा दिल्यात आतापर्यंत 2 विकेट घेतल्यात त्याने. 2 काकडवाल संघाची धावसंख्या आहे. दुसरं षटक चालू असताना 12 वरती 3. पॉवर प्लेचा हे सेकंड ओव्हर, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर आणि खेक धीम्या गतीचा बॉल बॅटच्या टो एंडला लागलाय. मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा धावतोय. झेल मात्र सुटला, झेल सुटला. चांगले प्रयत्न होते. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत आणि 2 धावेच्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे आतापर्यंत 14 वरती 3. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर बाबांच्याच स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. मयूर ग्रुपकडून हे आमचे भव्य जो स्टेज आहे, आमचं व्यासपीठ आहे, त्याचे समोरचा बॅनर तुम्ही पाहताय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024. यस, आणि ही आमची जोडी A1 जोडी म्हणावं की A1++++ वरच्या दर्जाची जोडी. दोन्ही बंधुराज असावे तर मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांच्यासारखेच रामलक्ष्मणाची जोडी. आणि या रामलक्ष्मणाने खरोखरच क्रिकेटचं रामायण सध्या अवतरवलं आहे या क्रीडा संकुलामध्ये. हे महत्त्वाचं नक्कीच. जबरदस्त आपण वाक्य वापरलं, राम लक्ष्मणाची जोडी. खरोखरच हे शोभतंय समीरजी नक्कीच. आणि त्यांना पाठबळ देखील खूप मिळाले. त्यांची सेना आहे, मयूर ग्रुपची सेना, संपूर्णपणे सेना आहे. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. तुमचं मन निर्मल असलं की सर्व काही सुरळीत होत असतात आणि या दोघांचं तेच आपण पाहतोय. ऑन साइडला बॉल भिरकावून दिलाय. कौशलचं स्वागत केलंय फलंदाज उत्तमने. उत्तम ठोकलाय ते षटकार.
पहिल्या बॉलवरती देखील षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती देखील रोशनने ठोकलाय ते षटकार. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा जोडल्यात 9च्या सरासरीनं काकडवाल संघाची धाव संख्या 27. येस, जबरदस्त मस्त गाणी होता. पण खरोखरच समीर सर जर विचार केला तर मगाशी जो ड्रोन आपण वर पाहिला होता असं वाटत होतं की आकाशामध्ये घार फिरते की काय आणि पूर्णपणे तिचा लक्ष मात्र या मैदानामध्ये आहे की काय असं चित्र मात्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि मस्त जबरदस्त हा प्रयत्न या गौरव सावंत यांचा आपण पाहतोय. हे तर करायला पाहिजे ना की जेव्हा तुमच्यावरती ब्रॉडकास्टिंगची जिम्मेदारी दिलेली असते, जबाबदारी. गौरव सावंतचं या बाबतीत मी विशेष कौतुक करेल. एकदा त्याने काम हातात घेतलं की मग तो तिथे 100 नाही 200% देतो. त्याचं एकच काम असतं. आणि हे पहा आमचे बाईक ज्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आहेत, अवेंजर बाईक ग्रामीण गटासाठी आणि त्याचबरोबर शहरी आणि तालुका गटासाठी देखील एक बाईक येते. स्पोर्ट्स सायकल देखील आपण पाहतोय. अशी अनेक पारितोषिकं येतील. अद्याप ही स्पर्धा कुठेतरी सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतं प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिकं येतील. आणि या स्पोर्ट्स सायकल सध्याच्या घडीला बाबांचे अगदी फोटोज अगदी समोर, विनम्र अभिवादन, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, बाप्पाच्या चरणी नतमस्तकच होऊन आपण या स्पर्धेचा शुभारंभ मात्र केला. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा गौरव सावंत. हे सर्व चित्र आमच्या समोर तुम्ही आणताय. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 27 धावा आहेत त्या काकडवाल संघाच्या. संघर्षाला सुरुवात जरूर केलेली आहे. फलंदाज रोशन आणि त्याच्या साथीला आहे ते मात्र विकी भोईरने. 4थ्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल होतोय मनीष मिनमिने. डावखुरा गोलंदाज. फिल्डिंगमध्ये अनेक फेरबदल केले जात आहेत विकेट कीपरकडून. चला पुढचा सामना. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं. 27 धावा. ऑफस्टंपच्या वरचा चेंडू लॉंग ऑफला फटका खेचला. पाहतच राहील भावेश. त्याच्या डोक्यावरून बॉल फेकून दिलाय. विकीने ठोकलाय ते षटकार. चेंडू होता परंतु प्रॉपर टायमिंग जुळला. अनोख्या स्टाईलनं हा फटका खेचला. लॉंग ऑफला षटकार मात्र आलाय. फलंदाज विकीच्या बॅटमधून. हा बॅटचा पंच होता संदीप सर. आणि आमच्या आकर्षक ट्रॉफीज. प्रत्येक जण या ट्रॉफीच्या प्रेमात पडलाय. सर असं वाटतंय की एखादी ट्रॉफी पटकन घेऊन जावी घरी. ना मगाशी देखील तुम्ही हाच प्रश्न विचारला होता की एखाद्या कॅप्टननी ही ट्रॉफी आमच्याकडे सुपूर्द करावी आणि ती आम्ही घरी घेऊन जाऊ. पण असं शक्य होणारच नाही आहे. कारण त्या ट्रॉफीसाठी मात्र सर्व काही इथे होतंय समीर सर. कारण ती महत्वाची आहे. निश्चितच. आणि कारण मयूर सर आणि त्याच्या प्रतीक सर यांनी जो इथे हा सामयाना उभा केलाय आणि ह्या ट्रॉफी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने हिच्यासाठी या लढाई आहेत मैदानामध्ये. या संघर्षाची लढाई सध्या मैदानावरती चालू आहे. काकडवाल विरोधात खडाव. परंतु इथे मनीष मिनविने करतोय चुका. पहिला बॉलवरती षटकार, दबाव आणि त्या दबावामध्ये इथे टाकलाय त्याने चेंडू. नो. संधी होती परंतु अशा चेंडूवरती फटका खेचणं थोडं कठीण काम आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावा आल्यात सर. विकेट गेल्या असल्या 4 तरी सुद्धा धाव संख्या ती 34. आणि आमचे पाहुणे आणि त्यांचे बॅनर पहिल्याच दिवसामध्ये स्वतः आमदार किसनजी कथोरे साहेब उपस्थित होते. चांगला टप्पा आहे, चांगला टप्पा आहे. आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. एकच वादा राजू दादा. कल्याण डोंबिवली कल्याणचे आमदार, ग्रामीणचे आदरणीय राजू दादा पाटील, त्याचबरोबर आदरणीय वामनजी म्हात्रे साहेबांचं कटआउट तुम्ही पाहतायत. विनोद दादा पाटील यांचं देखील कटआउट पाहतायत. आणि काल कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष विनोद दादा पाटील यांनी उपस्थिती या क्रीडा मंचावरती दिली होती. और पिच बॉल मारलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येतोय तिथे. अभि चांगलं फिल्डिंग. रिले थ्रो. क्या बात आहे. आणि तिथे पहा क्षेत्ररक्षक फेक करतोय. दुसरी धाव. तिसरी डायरेक्ट हिट मात्र इथे झालाय. पाहूया आता तिसरे पंच इथे काय निर्णय करतील, निर्णय काय मात्र देतील. कमालीचे क्रिकेट सध्या चालू आहे संदीप सर. तिथे पहा
हा अँगल इथे दाखवत असताना tenniscricket.in ची टीम कशी फिल्डिंग केली त्या अभि देवघरेने, त्यानंतर मात्र थ्रो केला आपल्या साथीदाराकडे. सुजित तात्या पाटील सन्माननीय सुजित तात्या पाटील हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने येतील. मला अशी माहिती मिळाली आहे की तात्या देखील त्यांच्या टीमसाठी आतुरलेले आहेत की आम्हाला देखील संधी मिळावी. हे सर्व आमचे पाहुणे, सर्वांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 34 वरती 4 डिसिजन अद्यापही पेंडिंग आहे सध्याच्या घडीला. शिवशक्ती कडाव विरोधात काकडवाल आणि ते फलंदाज आहे दावचित बाद. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. धक्का क्रमांक होता हा 5वा. 2 धावा घेतल्या, तिसऱ्या धावेला धावत असताना फलंदाज बाद झालाय रोशन. विकी मात्र बाद झालाय. आणि आपल्या स्क्रीनवरती जो निर्णय नुकताच आमचे डान्सिंग अंपायर हॅरीने दिला तो निर्णय आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. फलंदाज इथे दावचितच्या स्वरूपात बाद. धावसंख्या ती 36. मनीषच्या पहिल्या चेंडूवरती मात्र इथे षटकार आला होता. ना आता मात्र धावांची गरज आहे समित सर, कारण 36 धावा धावफलकावरती 5 विकेट मात्र गेल्यात. कुठेतरी आता मात्र इथे धावांना वेग देण्याचं काम करावं लागेल. अनिकेत कुलकर्णी यांचे पिता श्री अरुणजी कुलकर्णी साहेबांचे ते आगमन झाले. सहर्ष स्वागत साहेब आपलं. अभिच्या डोक्यावरून, परंतु प्रयत्न चांगले होते. शेवटी बॉल चाललाय सीमारेषा पार. विशालच्या बॅट मधून षटकार. अगदी कानोर या मार्गे मी थोडासा इथे पोहोचलो. मध्येत खड्डे होते परंतु लवकर पोहोचायचं होतं म्हणून स्पीड कमी केला नाही. तसंच काकडवाल सध्या करतो. आणि स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये एकमेव अशी स्पर्धा आहे जिथे महिला कक्ष आहे, खास करून महिलांसाठी. ही खूप मोठी बाब आहे. आडवा बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट आणि तिथे क्षेत्ररक्षक फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज होईल बाद. विकेट चालल्यात परंतु धावगती कमी होत नाहीये संदीप सर. गाडीचे पाठ तुटले तरी चालतील परंतु गती काही कमी करायची नाही. धावसंख्या 42. 42. अनिकेत कुलकर्णी यांचं देखील योगदान. आणि ह्या किलबिल परिवार आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे की लग्नपत्रिकांमध्ये खास जागा असते. यांच्याशिवाय मला असं वाटतं लग्नपत्रिका कधीच कंप्लीट होत नाही. किलबिल परिवार. आणि तसंच आहे मयूर दादा आणि प्रतीक दादाचं म्हणणंच एक आहे की या किलबिल परिवाराशिवाय आमची स्पर्धा मात्र कंप्लीट होणार नाही. खास त्यांच्यासाठी कक्ष त्यांनी ठेवला. नक्कीच पत्रिकेमध्ये नक्कीच आपण नेहमीच पाहत असतो बिनकामाची धावपल. म्हणजे ती फार महत्त्वाची आहे. आणि इथे देखील मस्त सुंदर असा चित्रीकरण आपण पाहतोय. आणि खरोखरच विशेष कौतुक करायला पाहिजे आयोजकांचं, मयूर ग्रुपचं, त्याचबरोबर 7 स्टार ग्रुप असेल. म्हणजे सर्व आखीव रेखीव काम त्यांनी केलेलं आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम उमरोली विरोधात मोहाची वाडी, नेरल मोहाची वाडी. चला टॉस साठी या. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक होता अगदी समोर. व्ही शेप मध्ये अभिच्या हाताला लागून चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. काकडवाल संघ आता थोडा ओव्हरटेक करत असताना कडावच्या विरोधात धावसंख्या 46. 46. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना.
जगन्स्फूर्ती चषक करतै संगाना दिवाना स्वर्गीय जगन्नस्फूर्ती चषक करतै संगाना दिवाना स्वर्गीय जगन्स्फूर्ती चषक करतै संगाना दिवाना थँक्यू. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 46 वरती 6 काकडवाल संघाची धावसंख्या आणि सूर्यास्त आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. मलंगडच्या पायथ्याशी असलेलं हे बदलापूर आणि मलंगडच्याच वरती हा सूर्यदेवता आणि सध्या सूर्यास्त आपल्या स्क्रीनवरती. खरोखरच हे मनमोहक असे दृश्य आपल्या समोर हे सर्व tenniscricket.in ची टीम घेऊन येते. 19 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट केल्या कडाव टीम. खूप खूप धन्यवाद. हे प्रत्येक संघाने इथे करायला हवं. सूर्योदय आणि सूर्यास्त आपल्या आयुष्यात देखील पहिला चेंडू गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो नीतू माळी. खरं तर याच नीतू माळीने स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक या स्पर्धेमध्ये जो रेकॉर्ड केला होता 6 बॉल 1 धाव त्याने दिली नव्हती आणि त्याबद्दल आमदार साहेब संजयजी पोतणीस यांनी देखील मुंबई प्रीमियर लीगमध्ये जेव्हा संपन्न झाली तेव्हा त्याचा सत्कार केला होता. 47 धावा 47. भिरकावून दिलाय चेंडू. महेंद्रसिंग धोनी स्टँडच्या दिशेने कमालीची फटकेबाजी चालू आहे सर. पुन्हा एकदा गतिरोधक किती आले, विकेट कितीही गेल्या असल्या तरी सुद्धा आम्ही मागे वळून पाहणार नाही. आम्ही षटकार चौकारांचीच भाषा बोलणार असे काकडवाल संघाचे फलंदाज सांगतायत. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. आणि त्याच्या विरोधात षटकार आणि आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती मुळगावचं खंडोबा मंदिर. खंडेरायाचा विजय असो. आज रविवार देखील आहे. षटकारालाही षटकाराने स्कोर जाऊन पोहोचते 53 वरती. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहायचे टॉस करण्यासाठी. नीतू माळीच्या विरोधात रोशनच्या बॅटमधून आला इथे षटकार. हवेत आहे हा चेंडू. मिड विकेटचा सुयोग कॉल करतोय. हा झेल सोडणार नाही. कॉन्फिडंट आहे. आणखी एक झेल त्याने पकडलाय. फलंदाज बाद झालाय. देवी क्रिकेट संघ काकडवाळ या दोन संघादरम्यानची लढत. टॉस जिंकला कडाव संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण त्याने स्वीकारलं. अंतिम षटक सध्या चालू आहे आणि काकडवाल संघाची धावसंख्या 53 आणि विकेट गेल्यात आतापर्यंत 7. अहमदाबाद पनवेल रोड कन्स्ट्रक्शन चालू आहे सध्याच्या घडीला. याच कारणामुळे या संपूर्ण परिसरातील सर्वच परिसर सध्या हायलाइट झालाय. हे सर्व टेलिकास्टचं काम सध्याच्या घडीला tenniscricket.in ची टीम करते. 53 धावा. मिड विकेटला सुयोग पुढे आलाय. चांगली फिल्डिंग. उडी घेतली त्यानंतर मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. मंगेश पवाळी पुरस्कृत नितेश ट्रेडर्स शिवशक्ती कडाव. धावसंख्या 55 55 आणि हे दादांचं न्यू कन्स्ट्रक्शन अर्थातच प्रतीकजी पिसेकर आणि मयूरजी पिसेकर कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील खूप मोठी नावं आहेत सर दोघेही. मिस टाइम स्ट्रोक आणि ते फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 8वा होता. धावसंख्या ती 55 55.
क्षेत्रातील खूप मोठी नावं आहेत. अर्थातच मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर आणि लोकांच्या स्वप्नातील घरं ते साकारतात आणि सध्या आपण पाहतोय स्क्रीनवरती त्यांचं न्यू कन्स्ट्रक्शन. आवर्जून मी तर म्हणेल ज्याला घर घ्यायचं असेल बदलापूर नगरीमध्ये त्याने मयूर पिसेकर आणि प्रतीक पिसेकर यांच्याशी संपर्क साधावा. आणि आपल्या मराठी माणसाला तर ते खरोखरच खूपच मदत करतात. धावसंख्या 55, विकेट गेल्यात 8. हा चेंडू थोडा खाली राहिला, सिंगलने त्रास होणार नाही तो कडाव टीमला. एकच धाव, एकरी धावसंख्येने स्कोर 56, 56. नेक्स्ट मॅच श्रीपती बाबा श्री 11 नेरळ मोहाची वाडी विरोधात बाबा 11 उमरोली. आणि मोहाची वाडीचे पुरस्कर्तेत हर्ष, आपण मंचावरती यायचंय. लॉंग ऑफला फटका खेचण्याचा प्रयत्न होता आणि ते भावेश आहे, झेल होईल. लास्ट बॉलवरती आले ते विकेट. स्कोर आहे अब तक 56. 57 धावांचा पाठलाग करायचे तो नितेश ट्रेडर्स मंगेश पवाळी पुरस्कृत शिवशक्ती कडाव संघाला. 5 ओव्हरमध्ये धावा करायचे त्या 57, 57. तरी आपण टॉस करूया. आजच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीचा दुसरा सामना माझ्या डाव्या बाजूला मोहाची वाडी आणि माझ्या उजव्या बाजूला उमरोली असे 2 संघ. मी विनंती करेन सर्वांचे लाडके आमचे प्रतिदादा आणि मयूरदादांचे भाऊजी परेशजी चौधरी साहेबांना की आपण यावं आणि आपल्या शुभास्ते आपण टॉस करावा. हा संपूर्ण परिवार त्यांचा तुम्हाला मागच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये देखील पाहायला मिळणार. येस, उजव्या बाजूला उमरोली आणि मोहाची वाडी आणि आमचे भाऊजी सर्वांचे लाडके त्यांचे शुभास्ते आपण टॉस करत. एका साईडला प्रतीक दादा, एका साईडला A1 जोडी आमची. 1 मिनिट. मयूर ओके, कॉल करायचं आपल्याला. कोण कॉल करणार आहे? येस, उमरोली कॉल करेल लाऊडली. मयूर दादा, एकच वादा मयूर दादा, क्या बात आहे. तर मयूर आलाय. भाऊजीने विनंती आपण सांडपण बाबा दोन्ही संघांना गुड लक. तर उमरोली संघ टॉस जिंकला. फर्स्ट हाफ तुमचा निर्णय? फिल्डिंग करू आम्ही. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण खेळता तेव्हा धगधग वाढते थोडी? हा, थोडी वाढते. आणि लास्ट टाइम पण आम्ही खेळलेलो टुर्नामेंट. पूर्ण संघ पाहायला मिळेल आम्हाला की काही खेळाडू या सामन्यामध्ये अनुपस्थित राहतील? नाही, पूर्ण संघ आहे. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. तर आमच्या समोर वाडी हा संघ मोहाची वाडी टॉस हरलाय. तुम्हाला या संघासमोर खेळायचं. उमरोली संघ फार मोठा संघ आहे, तुमचा देखील संघ मोठा आहे. एकाच क्षेत्रातील दोन्ही संघ आहेत, त्यामुळे डावपेच माहीत असतील तुम्हाला. नक्कीच नक्कीच. सामना चांगला फाईट पाहायला मिळेल आम्हाला, कारण ज्या पद्धतीने आपण हे स्टेडियम पाहतोय. तुम्हाला वाटतं की आपण एखाद्या स्टेडियममध्ये हा सामना खेळतोय? हो नक्कीच. All the best. All the best. The News Pass Center, Umreli on the toss and operate first field. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the late Jagannath Memorial Cup 2024 organized by Mayur Group. Thank you so much. Over out to committee box. Thank you. दोन्ही सलामीवीर शिवशक्ती कडाव संघाचे. के फॅक्टर ऑलवेज डेंजरस फॉर अपोजिट टीम आणि कुशल गौरव आणि त्याच्या साथीला कल्पेश साळुंके. नितीन बडेकर 4545 यांनी जर्सीज मात्र पुरस्कृत केल्यात या संपूर्ण टीमला. मातोश्रीचं नाव आहे, कुशलच्या अर्थातच मीना 07 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कल्पेश त्याच्या साथीला. ही खूप चांगली गोष्ट. ओमकार, एखादा खेळाडू आपल्या आईचं नाव किंवा आपल्या पत्नीचं नाव आपल्या जर्सीवरती पाहायला मिळतं. प्रतीकजी पिसेकर, मयूरजी पिसेकर मंचावरती उपस्थित आहेत. प्रतीक पिसेकर सातत्यानं चर्चा करतायत. जो व्यक्ती स्पर्धा झाल्यानंतर ओमकार आणि आमचे दोन्ही पंच हसतमुख चेहऱ्याने जात आहेत. खरं तर त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे आणि हे सर्व लुक दिला जातो, इंटरनॅशनल लुक, जो मुव्हिंग कॅमेरा आहे सध्या मैदानात. स्वतः मला असं वाटते गौरव ही कामगिरी साकारतोय. वेल डन गौरव.
स्पर्धेला आणखी यशस्वी करण्यामध्ये गौरवचं देखील तेवढंच मोलाचं साथ आहे. आणि प्रतीकजी पिसेकर पहा, प्रत्येक पाहुण्याला इथे विचारपूस करत असताना हे फार गरजेचं आहे. ओमकार, स्पर्धा चालूच आहे, खेळ मैदानावरती चालूच आहे, परंतु आपले जे पाहुणे आले त्यांची विचारपूस करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. ती संस्कृती जपण्याचं काम दोन्ही बंधुराज नेहमी करतात. 5 ओव्हरचा खेळचा समाप्त झाला आहे. पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर 56 कुठल्यात काकडवाल टीमने आणि 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी दाखल झाली. परंतु या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये सेकंड इनिंगमध्ये आवाज महाराष्ट्राचा, अर्थातच ओमकारजी शेट्टे यांना. थँक्यू सो मच समीर दादा सोमणे आणि संदीपजी पाटील सरांना आपण ऐकताय. कॉम्बॉक्समध्ये समीर दादा आमच्या सोबतीनं जॉईन आहे. अतिशय सुंदर टेलिकास्ट सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. झवळ्यात मैदानाच्या आत ऑन स्क्रीन सध्या तुम्ही काही क्षणात त्या ठिकाणी पाहणार आहात. ही सगळी डॉक्टरची ती टीम आहे जी आपल्या सगळ्या प्लेयर्सची काळजी करण्यासाठी स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आपल्यासोबत उपस्थित आहे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू ब्रदर्स. काही चेहऱ्यांवरती अगदी गोड स्माईल आहे आणि त्यांच्या बाजूलाच तुम्ही पाहताय रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील सर उपस्थित आहेत. चर्चा सुरू आहे कशा प्रकारे आपण काम करता. मॅच ऑन जवळ मैदानात. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं काढला. करडाव म्हटलं की या मैदानावरती मोठ्या मोठ्या टीमच्या नावाचे धाबे समीरदादा दणाणतात. अगदी मागच्या पर्वाची रनरअप आणि जे फाईट केलं त्यांनी फायनलमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर शिवशक्ती कडाव हे नाव चर्चेत राहिलं. त्या आधीच्या पर्वात सेमीफायनलमध्ये अगदी आपण पाहिलं गोरसई दाराव यांसारख्या टीमला पराभूत करून या स्पर्धेची चॅम्पियन झालेली टीम शिवशक्ती कडाव इन ॲक्शन आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळतोय गावदेवी काकडवाल. मजा आली. एका बाजूला मलंगड, दुसऱ्या बाजूला कर्जत. टप्पा पडला, वेगानं ट्रॅव्हल झाला. सगळ्या मॅच रेफरीज ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात. JP पॅनल आणि त्यांची पूर्ण ही टीम त्या ठिकाणी आपण पाहता. आणि थोडाच वाद आता हॅरी या ठिकाणी जोडल्या जातील. कुणालला सध्या ऑनस्क्रीन तुम्ही पाहता. सगळ्या कॉमेंट्री बॉक्ससाठी अगदी पूर्ण आमच्या लाईव्ह टीमसाठी, अंपायरसाठी सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत आवर्जून सगळी काळजी कुणाल घेत असतो. कुणाल एवढी काळजी घेत असेल तर गौरव आणखी 2 सेकंद दाखव. डिसिजन अद्यापही पेंडिंग आहे. ओमकार, खूप छान विषय तुम्ही छेडलात की जो मागचा प्रवास राहिला कडाव टीमचा. याच गोष्टीचा उल्लेख अभिषेकने देखील केला टॉस करत असताना. आणि त्यांनी सांगितलं की कडाव टीम हायलाईट कुठे झाली असेल तर निश्चितच या स्पर्धेमध्ये झाले, मयूरदादाच्या प्रतीकदादाच्या स्पर्धेमध्ये. आणि त्यांचा प्रवास खूप उल्लेखनीय राहिला आहे. मोठमोठ्या संघांना त्यांनी नामोहरम केलं, परंतु सध्याच्या घडीला तगडं आव्हान त्यांच्या समोर आहे. नव्याने अर्थातच काकडवाल टीम. नक्कीच कुशल गुरव, अभि देवगरे ही सगळी स्टारकास्ट कर्जतची. आणि आज ते शिवशक्ती कडाव फक्त कडाव गावाच्या नावासाठी नाही तर कर्जत तालुक्याच्या क्रिकेटच्या प्रेस्टिजसाठी, तर दुसऱ्या बाजूला मलंगडच्या सन्मानासाठी काकडवाल इन ॲक्शन. असे 2 मोठ्या टीम्समधली लढाई ज्यावेळी एकमेकांच्या समोर होतं ना त्यावेळी ती पाहण्याची मजा काही वेगळीच असते. चला, रॉनीचं पण आगमन होतं. पुन्हा एकदा आपल्यासोबत आता जॉईन होईल. थोडंसं कुमारला ब्रेक दिला जाईल. पहिल्या बॉलवरती चौकार आला आहे. काहीशा चर्चा अजूनही मैदानावरती रंगतायत. संध्याकाळच्या सत्रामध्ये समीरदादा ज्यावेळी हे स्पर्धेचं स्वरूप जातं आणि फ्लडलाईट्स ज्यावेळी ऑन होतात, डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट सकाळी आज आपण बरोबर 10 वाजता या ठिकाणी सगळे उपस्थित झालं. 10:30ला आजचं शेड्यूल सुरू झालं आणि आजचं क्रिकेट अनस्टॉपेबल राहिला. संघर्ष काय असतो ना तो स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024नं आपल्याला दाखवला. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. धावफलकावरती धावा 4 तर त्यानंतर अजून काही एक्स्ट्राज ॲड होतील का या सगळ्या चर्चा सुरू झाल्यात. अष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन जरूर विसावला, बट डिसिजन पेंडिंग आहे. 14 स्टँड आहेत. त्या 14 स्टँडच्या माध्यमातून प्रेक्षक इकडे मॅच एन्जॉय करतात. आणि रिटर्न क्रीजला त्या ठिकाणी स्पर्श झाला पाहू शकता तुम्ही. आणि 1/3 हा रूल तिकडे आहे आणि त्यामुळे हा नो बॉल घोषित करण्यात आला. दोन मिनिटं थांबा माही. प्रतीक दादा
या आपण थोडं खाली चर्चा करूयात. आपण कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही या स्पर्धेची नेहमीच ओळख राहिली आहे. पारदर्शकता टिकून ठेवणं. चेक. तर ओमकार आयोजकांच्या वतीने सूचना आहे की अंपायर्स विल बी फायनल. पंचांशी कोणत्याही प्रकारे आर्ग्युमेंट नको. आपला स्पर्धा फार मोठी आहे, त्यामुळे पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम राहील आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल. थँक्यू सो मच ओमकार शेट्टे. थँक्यू. नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. स्कोर कार्डवरती धावा 5. एका बॉलमध्ये ते आलेत. पहिला चौकार, त्यानंतर अगदी रिटर्न क्रीजच्या ज्या लाईनात सेकंड लाईनला तिकडे पाय थोडंसं बाहेर होता, त्यामुळे अंपासनं नो बॉल त्या ठिकाणी घोषित केलं. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. फ्री हिटचा बॉल. अतिशय सुंदर फटका. बॅकफुटला गेले, जागा बनवली, लेट खेळले, बॉल चालला थर्ड मॅन. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक विश्वसनीय सुरुवात करतोय टीम शिवशक्ती कडावसाठी. सलामीला आलेला फलंदाज सलामीवीर कल्पेश साळुंके. हवं द मिड ऑफला टीपला जेल. मागच्या 2 चौकारांचं प्रत्युत्तर देत असताना बई भोईर मिळवून देतो विकेट नंबर 1 टीम गावदेवी काकडवालला. एक्स्ट्रा बॉल देखील टाकावा लागला जो नो बॉल होता. अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे कुशल गुरव आणि त्याच्या सोबतीनं बॅटिंग ट्रॅकवरती मैदानावरती जोडला गेला फलंदाज विशाल. लेफ्ट आर्म बॉलर ओव्हर द विकेट आले. गुडलँड स्पॉटवरती टप्पा पडला. हलकासा अँगल होऊन आत आणायचा होता. लेफ्ट आर्म बॉलरकडे जो नॅचरल अँगल असतो त्या अँगल सोबत चेंडूला वळवायचं होतं आणि त्याच अँगल सोबत अगदी सॉफ्ट हँडनं बाडनपाटमधनं बाहेर काढलं. थोडीशी दुखापत त्या ठिकाणी होती. चला फर्स्ट एड घेऊन जाऊयात मैदानाच्या आत. तर विनंती आहे, जे आपल्या स्क्रीनचं काम सुरू आहे ना, मी विनंती असेल की आपण थोड्या वेळासाठी ते काम थांबवायचं आहे. जोपर्यंत आयोजक सांगत नाही तोपर्यंत ते काम आपण स्टॉप ठेवायचं आहे. जे आपल्या साईड स्क्रीनचं काम सुरू आहे ओमकार, ती काल आपण स्क्रीन बघितली आपल्या उजव्या साईडला होती, आज मात्र डाव्या साईडला. आता ते काम थांबवायचं आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स ओमकार शेट्टे. 4ही डॉक्टर आपले लगेच गेलेत. इतक्या वेगात गेले की अगदी क्विक सेकंड. जणू काही आता जसं समीर दादा उल्लेख करतोय तेवढं जास्त काही अगदी दुखापत नाही आहे, बट काळजी करणं प्लेयर्सची या सगळ्यांची जिम्मेदारी आहे. आणि डॉक्टर म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा तुमच्यामध्ये गुण तो असावा लागतो की पेशंटची काळजी करणं. सन्माननीय अवधूत दादा पिसेकर यांचं शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. व्हेरी गुड इव्हनिंग. आणि त्यांच्या समेत निलकंठ दादा पिसेकर यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. तुमच्या या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. थँक्यू ओमकार शेट्टे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. डबल डिजिटमध्ये स्कोर आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 10 ऑल इज वेल ऑन स्क्रीन. सध्या हे अगदी गोड स्माईल असणारे गोड चेहरे तुम्हाला पाहायला मिळतात. हा हॅलो करतोय. हाव आर यू. टीमची टोटल आहे धावफलकावरती 10 आणि विकेट गेले 1. पॉवर प्ले आतापर्यंत दोन्ही टीमसाठी चांगला आहे, कारण ज्या प्रकारे विकेट जात होतं ना, कोणी विचारही केला नव्हता की 5 ओव्हर आणि गावदेवी काकडवाल 57 बनवेल. प्रत्येक प्लेअर आला तोडफोड करत राहिला. हाफ ट्रॅकर जागा मिळाली, शफल झाले, हुक केला बॉल, चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो षटकार फलंदाज कुशल गुरवच्या बॅटमधनं.
मॅच राहिला. 3 बॉल 3 षटकार देखील आला कुशल गुरवच्या बॅटमधून. बॉल तयार. इथे 360 स्टाईल खेळायचं होतं. हा जोरात टाकला होता बईनं. कोणत्याही बॉलरला मुळीच आवडत नाही त्याच्या अगेन षटकार आलेला आणि तदनंतर बईचं प्रतिउत्तर. मात्र पहिलं षटक अतिशय सुंदर राहिला. रन्स आलं 16. 57चं टार्गेट आहे आणि रिक्वा रन रेट आता आपण पाहताय 10.25 वरती येऊन थांबलाय. 24 चेंडू 41ची गरज आहे. काय म्हणशील अगदी कडावचा प्रवासाना सगळ्यात जास्त जवळून मी म्हणेल तू पाहिला आणि आज गावदेवी काकडवालना त्यांच्या अगेन्स्ट 57चं टार्गेट सेट केलंय. कशा प्रकारे पुढे झाली मॅच. एक समालोचक म्हणून या कॉमेंट्री बॉक्समध्ये एखाद्या संघाविषयी वक्तव्य करणं कदाचित मग असं होऊन जाईल की समालोचक बायस आहे की काय, परंतु एक छोटासा आउट ऑफ द बॉक्स कॉमेंट्री बॉक्सचा सोडून विचार जर का मी केला म्हणजे काकडवाल संघही तेवढाच माझ्यासाठी आहे आणि कडाव संघ देखील आहे, कारण दोन संघादरम्यान हे सामने चालू आहे. परंतु एक कर्जतकर म्हणून जर का या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मला असं वाटतं एक वेगळ्या पद्धतीचा स्टँडर्ड सेट केला आहे तो शिवशक्ती कडाव संघाने आणि येत्या काळामध्ये हा संघ यंदाच्या वर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये खेळला आहे. हा संघ पुढे जाऊन जेवढ्या स्पर्धा खेळता येतील ग्रामीण गटाच्या तेवढ्या त्यांनी खेळाव्यात आणि आमच्या तालुक्याचं नाव मोठं करावं हीच एक कर्जतकर म्हणून इच्छा आहे माझी देखील. तर काकडवालचे पुरस्कर्ते आदरणीय हरेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. बॅटल रंगणार एका बाजूला मलंगाडा दुसऱ्या बाजूला कर्जत गावदेवी काकडवाल शिवशक्ती कडाव आणि जितकं कुशल गुरवला अगदी आपण चर्चेत राहताना पाहता अभिला चर्चेत राहताना पाहता विशालला पाहता कल्पेशला पाहता तितकीच स्टारकास्ट बळी असेल त्यानंतर महेश असेल किशोर असेल आणि त्यापैकीच एक सध्या बॉलिंग ट्रॅकवरती महेश मडवी. पहिलाच बॉल फटका ऑन साइडला पूल केलाय फर्स्टला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये स्वर्गीय जगन्नाथ स्मृती स्टँड समोर. पहिल्याच बॉल वरती काकडवालचा गेम चेंजर विकेट मिळवून देतोय आणि धक्का लागला शिवशक्ती कडावला. दुसरा बाद होतो फलंदाज विशाल. बॅक टू द आउट. काढल्या. हे शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये हे मोमेंटम फार महत्त्वाचे असतात. जणू काय राजकारणामध्ये पब्लिकची हवा तपासली जाते एखाद्या उमेदवाराकडून, तसं आहे या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये हे मोमेंटम तपासले जातात की कोणत्या बाजूने आहेत आणि मग ते कट करण्याचं काम प्रतिस्पर्धी संघ करत असतो. मनीष मिनमिने आलाय पंचांकडे अपील हाईट फॅक्टर आणि ते पहा विकेट कीपर कुशलला बाद करण्यामध्ये तो थोडा पुढे सरसावला होता. एक धाव इथे घेतली जाते. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 मयूर ग्रुप बदलापूर आयोजित ही स्पर्धा. प्रतीकजी पिसेकर मयूरजी पिसेकर या दोन्ही बंधूने या टेनिस क्रिकेट विश्वाला भली मोठी भेट दिलेली या स्पर्धेच्या निमित्ताने. थोड्याच वेळात फ्लडलाईट्स मात्र ऑन होतील. धावसंख्या ती कडाव संघाची 17. बॅकफुटला गेले जागा बनवली एक सुंदर फटका गवताच्या गालीच्या वरून घरंगळत चालला बॉल आणि हा येतोय कडावसाठी 4 चौकार. वॉड शॉट
मैदानाच्या चौफेर बॅटिंग करतोय, बॉलच्या मेरिटनुसार खेळतोय, जिथे येईल तिकडेच पाठवतोय आणि कॉपी बुक स्टाईल तंत्रशुद्ध बॅटिंग का असतं हेच आजवर क्रिकेटचं एक दर्जेदार क्लास राहिलाय कुशल गुरवच्या बॅटिंगचं. आणि लगातार दुसरा चौकार आलाय, पहिला आला थर्डमॅन आणि पॉईंटच्या मधोमध आणि आता आपण पाहता सेकंड आलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. खरं तर या एंडने ऑन साईडला फटके खेचत असताना फलंदाजांना पोषक वातावरण नाहीये हे ओळखून मागे बॉल टर्न केला तो कुशल गुरवने. इथे स्विच हिट खेळायचं होतं. अपील 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 भरपूर स्ट्रॉंग, उत्साह मोठा होता, जल्लोष मोठा होता, आत्मविश्वास मोठा होता. बट ऑनफिल्ड अंपायर्सनं सांगितलं नॉट आउट, इम्पॅक्ट आउटसाइड द लेग. ज्यावेळी तुम्ही राईट आर्म राऊंड द विकेट येता, साईड आर्म बॉलिंग करता, कदा लेग बिफोर विकेटच्या चान्सेस फार कमी कमी होऊन बनतात. जातात. कारण पहिल्यांदा डोक्यामध्ये एक येतं गोलंदाजाची म्हणजे फॉलो थ्रो मध्ये तो पंचांच्या समोर येतोय की काय, सर्वात महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट राईट आर्म राऊंड द विकेटने जेव्हा गोलंदाजी करता तेव्हा टप्पा लेग स्टम्पच्या बाहेर पडलाय की काय याचे चान्सेस जास्त असतात. आणि चर्चा जरूर करू. फटका चालला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. ज्यावेळी तुम्ही यॉर्कर टाकायला ओव्हर द विकेट येतं त्यावेळी इम्पॅक्ट जरी आउटसाईड द ऑफ असलं आणि विकेटला हिट करत असेल तर अंपायर्स तुम्हाला लेग बिफोर विकेट लवकर बाद देतात. कारण अगदी अकॉर्डिंग टू रूल हे क्रिकेट मैदानावरती चालतं. बेनिफिट ऑफ डाऊट्स अपील भरपूर वेळा स्ट्रॉंग केली जातं, अंपायर्सला कैचित पकडलं जातं आणि त्यातनं निसटणं त्यासाठी अंपायर्सला या सगळ्या 1 ते 42 नियमांची साथ घ्यावी लागते. 2 षटकं संपली आहेत. पहिल्या षटकात होते 16, विकेट गेली होती 1. दुसऱ्या षटकात आले धावा 10 आणि विकेट काढली आहे महेश मडवीनं 1. काकडवाल देखील तितकीच फाईट करणार जितका संघर्ष शिवशक्ती कडाव करणार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 झालेत. लक्ष मैदानावरती आपण पाहतोय 57च आहे आणि अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी मैदानावरती धावा करायच्यात त्या म्हणजे 31. 18 चेंडू 31ची गरज आहे. आता तिसरा विकल्प गोलंदाजीमध्ये खरं तर वापरला जातोय कारण पहिलं षटक बळीचं थोडंसं महागडं ठरलं. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण सर्रासपणे पाहतो जर पहिलं पॉवर प्ले महाग ठरला आणि सेकंड पॉवर प्लेमध्ये जर रन्स कमी आलं तर स्ट्रायकर बॉलरला देखील कधी कधी थोडासा आराम दिला जातो आणि थर्ड ऑप्शन वापरलं जातं. इथे तेच आपल्याला पाहायला मिळतं आहे. गोलंदाज अक्षय पावशे बॉलिंग ट्रॅकवरती आला आणि समोर कर्जतचा वंडर बॉय कुशल गुरव. अक्षय पावशे बॅटची लागली कडा टॉपेज. फर्स्ट टीमला मिस, सेकंड टीमला टिपलाय झेल. कुशल गुरवची विकेट मिळतीये टीम गावदेवी काकडवालला. म्हणजे या मॅच मध्ये एक सर्वाधिक मोठा धक्का शिवशक्ती कडावला दिलाय आणि फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर डाऊन होतीये थर्ड. 26 ला 3 विकेट गेलेत. पहिल्याच बॉलवरती ती मिळून दिली आहे गोलंदाज अक्षय पावशेनं. आणि ज्या तिसऱ्या विकल्पाची चर्चा आपण करत होतो इथे पहिल्या बॉलवरती अक्षयनं एक विश्वसनीय सुरुवात करून दिली आहे टीम गावदेवी काकडबालला. नवीन फलंदाज झाला. कर्जतचं क्रिकेट आणि सर्वाधिक लांबच लांब षटकार मारणं ही ज्या खेळाडूची ओळख राहिली आहे वन ऑफ द वर्ल्ड फिनिशर अभि देवघरे. अपील यस OUT आउट. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती कुशल गुरव आणि दुसऱ्या बॉलवरती अभि देवघरे. म्हणजे या गोलंदाजानं या मॅचमध्ये एक स्ट्रॉंग झोनमध्ये आणलंय टीम गावदेवी काकडवालला.
न्यू बॅटरला मैदानावरती प्रकाश, त्याच्या सोबतीनं मनीष बॅटिंग करतोय. दोन्ही आता फ्रेश बॅटर्स आहेत मैदानावरती. का म्हणशील आता जी बॉलिंग करतोय अक्षय, ज्या अनुषंगानं त्यानं स्टार्ट केला, लगातार 2 विकेट काढलेत आणि हा त्याचा हॅट्रिक बॉल. अक्षय तयार बॉलिंग ट्रॅकवर. 26ला विकेट गेले 4 आणि हा हॅट्रिक बॉल. या स्पर्धेतील आतापर्यंत 2 हॅट्रिक आलात. मडन षटक आतापर्यंत आपण 3 पाहिलेत आणि हॅट्रिक बॉल यॉर्करच टाकला होता अगदी ठिकाणावरती आणि एक सिंगल ॲड होती. खरं तर या षटकामध्ये अक्षयने जे गोलंदाजी केलेली आहे, प्रामुख्याने कुशलची विकेट त्याचबरोबर अभिची विकेट घेऊन गेम ऑन केला आहे तो काकडवाल संघासाठी. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 26 कुठल्या गेल्या होत्या. अंतर थोडं सोपं वाटत होतं. 10ची सरासरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये माफक आहे. असं असताना देखील अक्षयने टाकलेली ही गोलंदाजी, 2 विकेट, महत्त्वाच्या विकेट घेतल्या त्या अक्षयने. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. अतिशय अगदी सुंदर पुनरागमन आहे काकडवालचं. डावखोऱ्या त्याचा फलंदाज झाला आणि हा देखील एक गेम चेंजर बॅटर आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे स्कोर 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावर. लक्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावरती अजूनही मोठा प्रवास पार करायचा. अर्ध लक्ष पूर्ण झाला, अजूनही अर्ध्यापेक्षा जास्त बाकी आहे. कारण आता समीकरण आपण पाहता 29 अजून करायच्यात. डॉट बॉल, व्हाईट बॉलसाठी DRS. बॅटिंग साईड अगदी JP पॅनल आणि ऑफिशियल अंपायर्स या ठिकाणी थोडेसे बिझी असतील या मॅचमध्ये. TV अंपायरचा वापर दुसऱ्यांदा केला जातोय. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. व्हाईट बॉलसाठी DRS या ठिकाणी घेण्यात आला. 28 धावा स्कोर कार्डवरती आहेत. त्यामध्ये एक एक्स्ट्रा ॲड होईल की मागच्या 4 बॉलमध्ये जिकडे 2 खर्च झालेत तिकडे 3 होतील की 5 बॉलमध्ये 2 आणि 2 विकेट्स. या सगळ्या चर्चा मैदानावरती रंगतील. अप्रतिम मॅनेजमेंट, ब्युटिफुल टुर्नामेंट. टेनिस बॉल क्रिकेट जगताला पडलेलं बदलापूरच्या क्रिकेटमधील एक अविरत आणि गोड स्वप्न, त्याचं नाव स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024. स्पर्धेची आजची 3ऱ्या दिवस रात्रीचा खेळ आपण अनुभवता. शिवशक्ती कडा विरुद्ध लढाई सुरू आहे गावदेवी काकडवालच्या दरम्यान. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानावरती टॉस देखील झाला आहे आणि पुढचा सामना आपण पाहतोय. कर्जतमधून अजून एक टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. उमरोली, आणि उमरोलीला फाईट करणारी टीम आहे. नेरळ विभागातून येईल उमरोली आणि मोहाची वाडी. अशा 2 टीममधील हे एक बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. टॉस देखील झाला आहे पुढच्या मॅचचा. काही क्षणात निर्णय. अगदी या व्हाईट बॉलबद्दल चॅलेंज या ठिकाणी बॅटर्सच्या मनामध्ये. अंपायर्सनं फेअर बॉल घोषित केला. DRS प्रत्येक टीमकडे. मग तुम्ही तो व्हाईट बॉल, रनआउट, बीमर, बाउंड्री चेक या गोष्टीसाठी घेऊ शकता. आणि सध्या त्याचाच वापर मैदानावरती करण्यात आला. थोडा वेग घेतात, निर्णय क्लोज. आणि हा फेअर बॉल आहे, म्हणजे 2.5चा खेळ झाला. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर 27. 13 चेंडू 30ची गरज. क्षणाक्षणात मॅचचा थर्रार बदलताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, जागा बनवली, येऊ दिलं, थोडेसे लेट खेळलं, डीप बॅकवर्ड पॉइंटला स्कोअर डायव्ह आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होती. सेकंडचा कॉल आणि 2 धावा देखील या ठिकाणी अगदी सहजच पूर्ण केल्या जातील. धावफलक बुनने पुढे जात आहे. 3 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक ब्रेक मैदानावरती कॉल केला जाईल. अँड आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल धावफलकावरती 29ला 4 गडी बाद ही आपल्याला पाहायला मिळती आहे. जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, जीत के खातिर दिल में एक जुनून चाहिए, या आसमां भी आएगा जमीन पर
बस इरादो में जीत की गूंज चाहिए. मागच्या पर्वाची रनरअप आणि त्या आधीच्या पर्वाची डिपेंडिंग अगदी आपण पाहिलं तर चॅम्पियन होती आणि आता हे टायटल कडावला टिकवायचं आहे. सातत्य टिकवणं आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट असते. पाणी घेऊन मैदानावरती दोन्ही टीमचे अगदी खेळाडू जाताना दिसलेत. पुढची कहाणी काय असेल ती देखील चर्चा मैदानावरती रंगणार आहे. ऑन स्क्रीन तुम्ही पाहता हे सगळे आपले मयूर ग्रुप आणि या स्पर्धेवरती प्रेम करणार आहे आपले अतिथी मान्यवर. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. धावफलकावरती धावा 29-29ला विकेट गेले 4. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉल बाकी आहेत. 28 करायच्यात. कुठे हरवला तो शिवशक्ती कडाव ज्याने सुरुवात अतिशय धमाकेदार आणि धुवाधार केली होती आणि त्या शिवशक्ती कडावला पुन्हा एकदा मैदानावरती करायचं पुनरागमन तर लढावं लागेल एका फलंदाजाला, प्रकाश बदे किंवा मनीषला. कारण दुसऱ्या बाजूला आता सेकंड स्पेलमध्ये वापर या ठिकाणी करण्यात आलाय. टीम गावदेवी काकडवाल आणि या टीमचा गेम चेंजर महेश मडवी आलाय. तीस धावा धावफलकावरात म्हणजे 12 चेंडू 27ची गरज आहे. 12 बॉल 27. ओव्हर नंबर 4 सेकंड स्पेलमध्ये आणलाय महेश मडवीला. त्याच्या अगेन्स्ट अगदी लेफ्टी बॅटर सध्या बॅटिंग करतोय म्हणजे काकडवाल म्हणत असेल की कुठेतरी ॲडव्हान्टेज आहे. कारण सध्या हवेचा प्रवाह अगदी जरी डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी अनुकूल असला लेफ्टी बॅटच समोर ऑलवेज डेंजरस राहिलाय महेश मडवी. आणि पहिल्याच बॉलवरती साईड आर्म बॉलिंग करत असताना राईट आर्म राऊंड विकेट आला. टप्पा पडल्यानंतर खाली रात अँगलहून आत आला आणि सरळ ऑब्स्टिकला सोबत घेऊन गेलाय आणि फलंदाज बाद होत आहेत. क्लीन बोल्ड. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतंग. खेळाडू बाद. खेळाडू सारे मैदानानं खेळती जिद्दीनं. ब्रँड बनवायचं शकापला ऐकायला ठेवलं. ब्रँड बनलायचं. ओंकार, दोन्ही इनिंग मधला फरक एक जाणवतो आपल्याला. काकडवाल टीमच्या देखील विकेट सातत्यानं जात होता परंतु त्यांचा अप्रोच आणि इंटेन्शन क्लिअर होते की आम्ही आक्रमण करणार. परंतु कडाव टीमकडून असा अप्रोच आणि असं इंटेन्शन कुठल्याही फलंदाजांकडून पाहायला मिळालं नाही. सुरुवातीला कुशल कल्पेशने प्रयत्न केले त्यानंतर कोणताही फलंदाज स्थिर मात्र तिथे राहिला नाही आणि त्याने क्लिअर बॅटिंग अर्थातच मोठे फटके खेळण्याचा देखील प्रयत्न केला नाही. नक्कीच पॉझिटिव्ह अप्रोच, बॉडी लँग्वेज, अगदी कॉन्फिडंट लेवल हाय सगळं काही पाहायला मिळालं. प्रत्येक बॅटरनं शॉर्ट बट एक स्वीट इनिंग मैदानावरती दाखवली काकडवालसाठी. बट आता शिवशक्ती कडावच्या एका तरी फलंदाजाला करावे लागतील धूमधडाके. अजून एक सुंदर बॉल गुडलाईन स्पॉटवरती पडलाय, खाली राहिलाय. काय म्हणशील ज्या अनुषंगानं महेश मडवी गोलंदाजी करतोय काहीतरी वेगळं पण त्याच्या बॉलिंगमध्ये आपल्याला जाणवतं. हे आजकाल हे गोलंदाज प्रत्येकाला तपासत असतात की मी कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उसळी कमी कशी मिळेल याच अनुषंगाने जास्त करून गोलंदाजीची ॲक्शन पकडली जाते. तर काही महिलांचं शुभागमन झालं. तुमच्यासाठी एक स्वतंत्र महिला कक्ष आहे. आपण तिकडे येऊन मॅच पाहू शकता आणि स्वागत आहे माता भगिनींचं या स्पर्धेच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेचला क्रॉस बॅटनं नटरा स्टाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर एकला फिल्डर आहे. थोडीशी मिसफिल्ड. सेकंडचा कॉल. रनआउटचा धोका होता. नकार केला त्या ठिकाणी. स्ट्राईक आता मला ठेवायची आहे हे सांगत असताना आपण पाहिलंय फलंदाज प्रकाश बदेला. टीमची टोटल धावफलकावरती आहे 31 धावा. 31ला विकेट गेलेत 5. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये एक वेगळीच रंगात आहे. कर्जतचा आवाज आज आपल्या सोबत आहे. समीरजी सोमणे सर. रायगडचे 2 लेजंड आपल्या सोबत आहेत. मच्छिंद्र पाटील सर, संदीपजी पाटील सर आणि शेरशायराना अंदाज आज आपण बाबू शहाला ऐकताय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी होता. आता एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि आता घडलंय काय अपेक्षा आहे की DRS अंपायर या ठिकाणी स्वीकारतील. बट तुम्ही पहिला गमावला आणि पर इनिंग एक DRS तुमच्याकडे आहे. त्यामुळे आता ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयावरती इकडं क्रिकेट चालणार आहे. का पुनरागमन राहिलं गावदेवी काकडवालचं जिथे 6 बॉल 16 आले होतं. त्यानंतर चौकारानं स्वागत देखील झालं महेश मडवीचं. त्यानंतर झालेलं कमबॅक. फुल टॉस होता. अगदी
लेग बायच्या स्वरूपात रन्स इकडे जोडल्या जातील. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते सिंगल डबलनं पुढे जाते. एकेरी दुहेरी धावेनं काम चालणार नाही आहे, कारण मैदानावरती कडाव ती टीम आहे ज्या टीमकडनं आता या क्रीडा नगरीला देखील मोठ्या उलटफेरच्या अपेक्षा आहेत. कारण याच मैदानावरती 6 चेंडू एका धावेची गरज असताना जाईसारख्या बलाढ्य टीमला पालघर तलासरीवरून आलेला संघ आणि तिकडे मडन षटक टाकून ती मॅच सुपर ओव्हरमध्ये घेऊन गेला होता कडाव. हाफ ट्रॅकर होता, आत येऊ दिलं बॉलला, थोडे लेट झाले शॉर्ट अटेम्प्ट करताना. अंडरम बॉक्सला तिकडे टॅप केलं, एक सिंगल मिळते. फ्रंट लाईट्स बॅटर्स अँड बॉलर्स जर या ठिकाणी अजून आम्ही 10 मिनिटांनं ऑन करतोय, बट तुम्हाला आता वाटतंय की मैदानावरती आपल्याला फ्रंट लाईटची गरज आहे, तर त्वरित क्विक सेकंडमध्ये ऑन होतील. ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयानंतर खरं तर आम्ही फ्लडलाईट्स ऑन करतो. मात्र प्रतीकदादा पिसेकरांना इतकी काळजी असते ना खऱ्या अर्थानं खेळाडूंची, प्रत्येक टीमची, त्यांनी स्वतः लगेच या ठिकाणी आपल्यापर्यंत मॅसेज पोहोचवला आहे. सो बॅटर्सला वाटतं की आपल्याला जर आता डिफिकल्ट जातं आहे तर तुम्ही मॅच थांबून अंपायर्सला सांगू शकता की त्यात आम्हाला फ्लडलाईट्स अपेक्षित आहेत. इट्स ऑल डिपेंड्स टू बॅटर. बॅटर कोणता निर्णय घेतात. बॅटरने ठरवलं की आम्हाला फ्लडलाईट्स पाहिजेत तर नक्कीच पंच फ्लडलाईट्स ऑन करतील, परंतु हे सर्व तोपरी निर्भर बॅटर्सवरती आहे. 6 चेंडू धावा करायचे त्या मात्र 23. चला 6 बॉल 23 धावेची गरज आहे. आणि ज्यावेळी हे मैदान आहे ना विद्युत प्रकाश झोतामध्ये जातं त्यावेळी ड्रोन व्ह्यू, मैदानाचा नजारा, या सगळ्या गोष्टी पाहण्याची मजा ती काही वेगळीच असते. 34 धावा धावफलकावरती आहेत. विकेट गेलेत 5. 6 बॉल 23 करायच्यात. स्ट्रायकर एंडला अजूनही प्रकाश 5 बॉलचा सामना केला. 4 रनवरती बॅटिंग करतोय. शेवटचा षटक घेऊन आला रोशन. पहिलाच बॉल रोशनचा हा जाऊ दिलाय, माहिती आहे रिटर्न क्रीजच्या बाहेर. एक्स्ट्रा रन, मॅच ऑन, गेम ऑन. या अतिरिक्त धावेनंतर समीकरण पुन्हा एकदा बदलणार. 6 चेंडू 22ची गरज आहे. मजा आल मॅचला. जर पहिल्या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला अजून मॅचमध्ये ट्विस्ट येतील. ओव्हर द विकेट, वॉट अ बॉल. गुडलाईन स्पॉटवरती टप्पा पडला, तिकडनं राईज होताना बीट केलं फलंदाजाला. चांगली बॉलिंग करताना मैदानावरती आपण पाहताय या दोन्ही टीमचं विशेष कौतुक व्हायला हवं. ज्यावेळी कडाव बॉलिंग करत होती 4 ओव्हर त्यांनी 19 मिनिटांमध्ये टाकले. ज्यावेळी काकडवाल बॉलिंग करते 18 मिनिटं आणि 47 सेकंदामध्ये त्यांनी 4 ओव्हर्स मैदानावरती टाकले. 5 चेंडू 22, 5 बॉल 22 धावेची गरज आहे. लाईट्स ऑन केल्या जातील. चला प्रतीक दादा, थोडाच वेळात फ्रंट लाईट ऑन करतो आपण. नेक्स्ट मॅच श्री 11 नेरल मोहाची वाडी विरोधात ऋत्विक 11 श्रीपती बाबा उमरोली या 2 संघादरम्यानची लढत असेल. ऋत्विक 11 या नावाने श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली आज खेळतोय. 5 बॉल धावा करायचे 22 आणि आता बॅटर सांगतायत की फ्लड लाईट्स त्यांना ऑन हव्यात. थोड्याच वेळात फ्लड लाईट्स ऑन होतील आणि एक वेगळंच दृश्य आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. मर्यादा पिसेकर यांनी लास्ट इयर ज्यावेळी आपल्या टुर्नामेंटमध्ये आपण नाईट टुर्नामेंटचं आयोजन केलं त्यावेळी सांगितलं की ज्यावेळी मयूर चषक भेटीसाठी येईल एक परमनंट फ्लड लाईट्स टॉवर दी इंटरनॅशनल लेवल लुक देण्याचा प्रयत्न या स्पर्धेला केला. आणि ग्रामीणसाठी ही स्पर्धा भरपूर मानाची, अभिमानाची, सन्मानाची आहे. आणि जी टीम हे टायटल जिंकेल ना 2024 ती गर्वानं आणि अभिमानानं सांगेल की आम्ही टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मानाचा, सन्मानाचा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा सोहळा गाजवला. 5 मिनिटाचा ब्रेक आहे आणि थोडाच वेळात या ठिकाणी आपण फ्लड लाईट ऑन करतोय. येस, गेम कंटिन्यू प्ले करायचा आहे. लाईट्स ऑन होतात 1 ते 2 मिनिटाच्या आत. येस, ओके. चला एकदा होऊ द्या ना मग टाळ्या. भरपूर मोठा अगदी इन्व्हेस्ट करून आज हे फ्लड लाईट टॉवर हा मार्क्स या ठिकाणी उभारण्यात आलं. आणि खरं स्वप्न होतं दोन्ही बंधुराजांचं की या क्रीडा नगरीवरती हे सगळं चित्र
अगदी याची देही याची डोळा या 6व्या पर्वामध्ये पाहायला मिळावं. आणि बोले तेसा चाले त्याची वंदावी पाऊलं म्हणजे मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर. क्रिकेट स्ट्रीट लाईटपासून तो आता फ्लड लाईटपर्यंत जाऊन पोहोचला आहे. खरोखरच यापेक्षा परिवर्तन काय असू शकतं. टेनिस बॉल क्रिकेट जो अगदी रस्त्यावरती आपण खेळायचो स्ट्रीट लाईटमध्ये, टप्पा कॅच आऊट, आता पहा कुठे पोहोचलाय. जाऊया मॅचकडे. हीच तर मजा टेनिस बॉल क्रिकेट पटूंसाठी. इथे लकी फो, बॅटची कडा, बॉल चालला लॉंग स्टॉपला आणि या चौकारानंतर मॅचमध्ये पुन्हा एकदा काहीसा शिरकाव करतोय संघ शिवशक्ती कडाव. धावफलकावरती धावा 4 ने पुढे फ्लॅग होतील. 39 या आकड्यावरती 4 चेंडू 18 धावेची गरज आहे. 4 बॉल 18, 4 बॉल 18 धावा. सुपर ओव्हर. अगदी यावर्षी टुर्नामेंटमध्ये एक आली आहे, इथे चान्स फार कमी आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला टर्न केला, मिसटायमिंग आहे, प्रॉपर कनेक्ट नाही झाला बॉल बॅटवरती. सिंगल कंप्लीट आहे, सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेच्या मदतीनं शिवशक्ती कडाव जाऊन पोहोचणार आहे. 41 या आकड्यावरती षटक सुरू मैदानावरती 5वं आणि 3 चेंडू 16 धावेची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवरती आता आक्रमणच करायचं. 2 मारायचे षटकार, 1 मारायचा चौकार, 3 बॉल 16 आणि काकड बॉलला काय करायचं, 1 चांगला चेंडू. आणि मॅचमध्ये फक्त औपचारिकता शिल्लक ठेवू शकते ही टीम गावदेवी काकडवाल. 3 बॉल 16 धावा. 57चं लक्ष. ऑन साइडला फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. हाला चौकार. अजूनही शो ऑन, अजूनही गेम ऑन. 2 बॉल 12 धावा. खेळाडू सारे मैदानानं खेळती जिद्दीनं. ब्रँड बनलाय चषक आपला. या टुर्नामेंटचा या वर्षाचा इतिहास चेक. तर या स्पर्धेचे प्रणेते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, आमचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे शिल्पकार, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, एकच वादा आमचे मयूरदादा यांचं आगमन झालंय. वेलकम मयूरदादा, स्वागत आहे तुमचं या स्पर्धेमध्ये. सायंकाळच्या रम्य सायंकाळमध्ये आम्ही तुमचं या मंचावरती पुन्हा एकदा स्वागत करतोय. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 2 वेळा आपण पाहिलं गोल्डन 6 ला फटका ऑन साइडला खेळायचा होता. इथे टिपली आहे कॅच, विकेट मिळेल आणि एक चांगला बॉल ज्याची चर्चा करत होतो तो आलाय, विकेट देऊन गेलाय आणि गावदेवी काकडवाल लिव्हिंग टॉप. मयूर ग्रुपच्या वतीनं खेळाडू खेळती जोशानं, खेळाडू खेळती जोशानं, खेळाडू खेळती जोशानं. प्रेक्षक सारे खेळ बघाया येते मैदानानं. प्रेक्षक सारे खेळ बघाया येते मैदानानं. ब्रँड बनलाय थँक्यू विजय. काय कमबॅक केलंय गावदेवी काकडवालनं. यशामागे कधी काहीसे रहस्य वगैरे नसतं. योग्य नियोजन, प्रचंड कष्ट आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती, यातून ते साध्य करता येतं. हेच मैदानावरती सांगितलं टीम गावदेवी काकडवालनं. काल लढलाय मैदानावरती. 7 बॉलमध्ये अगदी 20 धावा होत्या. त्यानंतर समीकरण होतं 23 चेंडू 37 धावा आणि तिकडनं मॅचला टर्न केलंय कम्प्लिटली. आणि आता 1 बॉल मैदानावरती बाकी आहे आणि 12 धावेची गरज आहे. एखादा चमत्कारच मैदानावरती वाचू शकतोय. शिवशक्ती कडावला ज्या स्पर्धेमध्ये टीमचा मोठा इतिहास राहिला, इथे फटका समोर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये स्टॉप केलाय आणि जिंकलाय सामना टीम गावदेवी काकडवाल. करूयात आपण त्यांचं अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूयात. या स्पर्धेमध्ये आम्हा समालोचकांना, प्रेक्षकांना, ऑर्गनायझर्सला अनेक साऱ्या आठवणी आणि अनेक सारे उलटफेर दाखवणारा शिवशक्ती कडाव या 2024च्या हंगामामध्ये पहिल्या फेरीतून बाहेर होतोय. हार्ड लक कुशल, हार्ड लक अभि. पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा टीम शिवशक्ती कडावला. ओमकार मॅन ऑफ द मॅचची घोषणा करायची आहे. सन्माननीय अविनाश पातकर, प्रसिद्ध उद्योजक, बदलापूर यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या समेत सन्माननीय अविनाश पातकर साहेबांना विनंती करेन आपण सादरीकरण कक्षामध्ये यावं. आपला शुभ सन्मान केला जाईल. या परिसरातील प्रसिद्ध उद्योजक आहेत ते
अँड हँडसम पर्सनॅलिटी मॅन, खूप चांगली पर्सनॅलिटी त्यांची तुम्हाला पाहायला मिळते. या साहेब इकडे आपण सादर कक्षामध्ये या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय मयूर दादा पिचेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही हा शुभ सन्मान करतोय. वेलकम साहेब, तुमचं मनापासून या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय. प्रसिद्ध उद्योजक पातकर साहेबांचा आम्ही सन्मान करतोय, कारण मयूर दादा देखील उद्योजक आहेत. फार कमी वयामध्ये त्यांची उंच भरारी, मग अशी चर्चा केली होती त्यांच्याविषयी आपण. ओंकार मेहनतीबाची घोषणा करायची आपण प्लीज. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच